मतदारांना हे भेट आहे. सचिन दादांच्या नेतृत्वाखाली झालंय पहिल्यांदा. आणि लाडक्या बहिणी असू दे, आमच्या मतदारसंघातील सर्व बंधू भगिनी, गावातल्या प्रत्येकाने जे विकासाला साथ दिली, विकासाला मतदान केलं आणि विकास काय असतं दाखवून देण्याचं काम केलं. आणि जे भांडगुळाला गाडात होता, आज त्या भांडगुळाला सांगतो पुढे केव्हा बी आव्हान आहे, केव्हाही उतर. आमचे पोरं तुला करायचा विषय नाही. आमच्या जवळचे पोरं मुलं आमच्या कार्यकर्त्यासोबत तू लढू शकत नाही. आमच्या संघ लढण्याचं डोक्यातनं काढून टाक पुढच्या काळामध्ये. आणि आज मला एक म्हणायचं, आमचं भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे. आमच्या परिवारामध्ये सर्वांचं मान सन्मान आणि महिलांचं मान सन्मान, भगिनींचं मान सन्मान, ज्येष्ठांचं मान सन्मान आम्ही करतो. त्यांच्यासारख्या महिलांवर अन्याय करण्याचं किंवा गोळ्या घालण्याची भाषा आमच्याकडे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे आपल्यासाठी आदर्श आहेत. आणि तिकीट देताना असल्या भांडगुळाला दिल्यामुळे हे नुकसान झालंय. एकनाथ शिंदे साहेबांचा आम्ही आदर्श डोळ्यापुढे ठेवून काम करालो. लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करतात, परंतु असल्या भांडगुळाला कुठं गाडायचं तिथं गाडतात. हे संदेश देण्याचं काम आज जनतेने त्या एकनाथ शिंदे साहेबांना देण्याचं काम केलं. जल्लोष हे मोठ्या प्रमाणात आमचे कार्यकर्ते करणार आहेत. जल्लोष केलं. आज दिवाळी आहे. आज जसं दसऱ्याला आपण धुणत होतो तसं धुणं धुल्यासारखं त्यांना मोकळं करण्यात आलंय. पुढच्या काळामध्ये सचिन दादाच्या नेतृत्वाखाली आमच्या भागाचे पालकत्व जे स्वीकारलेत आमचे सागरदादा कल्याण शेट्टी साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या मतदारसंघावर याच्या पुढच्या काळात कधी काँग्रेसला आता गाडण्याचं काम केलंय. काँग्रेस हे बोरामणी जिल्हा परिषद गटामधून मुक्त करण्याचं काम केलंय. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळामध्ये सचिन दादा व सागर दादाच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचं, विकास करायचा. आमच्या 14 गावाचं पाणी प्रश्नाला माध्यमातून पाणी शेतकऱ्यांना आणायचं, आमचं विमानतळ करायचं, आमच्या भागाचं वेगळ्या पद्धतीने कायापालट करायचा आणि विकासाच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये रुजायचं. एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो. आणि या ठिकाणी माझ्यासोबत एक वाघ उभा आहे, विजय उमाकांत राठोड. त्यांचा प्रचंड मताने या ठिकाणी विजय झालेला आहे. बोरामणी जिल्हा परिषद गटात या तालुक्याचे भाग्यविधाते पाणीदार आमदार, दमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिनदादांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून जनतेने प्रचंड मताने जिल्हा परिषद सदस्य नेताजी भाऊ खंडागळे, पंचायत समिती सदस्य विजय भाऊ राठोड आणि बोरामणी पंचायत समिती गणात वर्षाताई सोमनाथ पटणे यांना दणदणीत मताने विजय केलेला आहे. विरोधकांना साफपणे झिडकारलेला आहे. तेच या ठिकाणी आलेलं आहे. विरोधकांकडे एकही विकास कामाचा मुद्दा नव्हता. विरोधकांनी एकही कुठलं विकासाचं काम केलेलं नव्हतं. त्यांनी विकासाचं काम केलेलं नव्हतं. याच्यामुळे विरोधकांना लोकांनी झिडकारलं आहे. आणि सचिनदादांना मोठ्या मताने विजय करण्याचं काम या ठिकाणी लोकांनी केलेलं आहे. खूप मोठी नाराजी निर्माण झाली होती, विरोध करण्यात होता आपल्याला. आज आपण विजय खेचून आणला, काय प्रतिक्रिया आहे? आज हा आमचा विजय आहे. हा माझा विजय नसून हा सचिन दादाचा विजय आहे. सचिन दादा यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून उमेदवारी दिली त्या उमेदवारी मी पात्र राहिलो. आणि जी मतदार माझा विरोध केले, पण हा जो काशेगाव बोरामणी संघाचा मतदार आहे, हा मतदार माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्यांची ताकद त्यांनी दाखवलेली आहे. त्यामुळे त्यामुळे कोण काय विरोध केला जाता काय बोलत नाही. सगळे आमचे भाऊ बंधू आहेत. सचिन दादा हा आमचा एक देव माणूस आहे. त्या देव माणसाच्या छायाखाली आज आम्ही सगळे तिन्ही उमेदवार आणि सागर दादा हे आमच्या मोठ्या भावासारखे 24 तास आमच्या पाठीमागे खंबीरपणे मतदारसंघामध्ये एक चाणक्य नीती आणून हा बोरामणी विजय करून दाखवला आहे. ही ताकद सचिन दादाची आणि सागर दादाची आहे. आणि त्यांच्या आशीर्वादामुळे प्रेमामुळे आज आम्ही तिन्ही उमेदवार शाही थाटाने विजय मिरवणूक काढणार आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये एक सचिन दादाच्या भव्य मोठं काम करण्याचा